Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. Our daily activity is one day. We have taken the challenge of 100 days, 100 structure, and today is day 50. आज 53वा दिवस आहे आणि आज आपण एक मॉडेल ॲक्झलरीज वापरतोय. एक मॉडेल ॲक्झलरीज शिकतोय, त्याचा वापर शिकतोय आणि ते मॉडेल ॲक्झलरीज आहे मस्ट. कोणतं? मस्ट. आणि याचं स्ट्रक्चर असणार आहे एस प्लस मस्ट प्लस V1 प्लस ओ. म्हणजे कोणतंही मॉडेल ॲक्झलरीज आलं तर त्याच्या समोर आपल्याला V1च घ्यायचे. जसं कॅनच्या समोर पण V1 घेतलं आपण, शूडच्या समोर सुद्धा V1 घेतलं, आता मस्टच्या समोर सुद्धा आपल्याला काय घ्यायचंय? V1 घ्यायचे. मग आपलं स्ट्रक्चर झालं एस प्लस मस्ट प्लस V1 प्लस ओ. एस माहिती आहेत आपल्याला. चला कोण सांगेल? तिकडं न पाहता कोण सांगेल? आपले सब्जेक्ट कोण सांगेल? हा सांगा. आय, व्ही, दे, यू, ही, शी, इट, नाउन. सांगा. आय म्हणजे मी, व्ही म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, दे म्हणजे ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे प्राणी, तो, ती, ते. कोणासाठी वापरायचं? प्राण्यांसाठी आणि निर्जीव बरोबर सांगा. निर्जीव वस्तूसाठी. आणि नाउन म्हणजे एखाद्याचं नाव. एखाद्याचं नाव, त्यालाच नाम म्हणायचं. ठीक आहे. हा, तर आता बघा मस्ट हे झाले सब्जेक्ट्स. बघा दीज आर ऑल सब्जेक्ट्स. त्यानंतर मस्ट आहे. आता त्यानंतर V1 आहे बघा या ठिकाणी आणि त्याच्या सोबतचे ऑब्जेक्ट आहे. हे तर आपण प्रत्येक कशामध्ये वापरतो? वाक्यांमध्ये वापरतो. चला आता आपण वाक्य घेऊया. बघा पहिलं वाक्य आहे, तू जोरात धावायलाच पाहिजे. तू जोरात धावायलाच पाहिजे. काय वाक्य होईल? यू मस्ट रन फास्ट. काय म्हणा? आता कोण सांगते? तू क्रिकेट खेळायलाच पाहिजे. हा, तू क्रिकेट खेळायलाच पाहिजे. यू मस्ट प्ले क्रिकेट. शाबास. यू मस्ट प्ले क्रिकेट. चला आता तू अभ्यास करायलाच पाहिजे. हा सांगा. तू अभ्यास करायलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी. मोठ्याने सांगा. यू मस्ट स्टडी. यू मस्ट स्टडी. बघा या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की एखादी गोष्ट आपल्याला करायलाच लावायची असेल तर त्यासाठी आपण मस्टचा वापर करतो. इट इज नेसेसरी. काय? नेसेसरी. ती गोष्ट करायलाच पाहिजे. आता सांगा, मी गृहपाठ पूर्ण करायलाच पाहिजे. मी गृहपाठ पूर्ण करायलाच पाहिजे. कोण सांगतं? हा सांगा. आय मस्ट फिनिश होमवर्क. आय मस्ट फिनिश होमवर्क. ठीक आहे. अंशने गृहपाठ करायलाच पाहिजे. अंशने गृहपाठ करायलाच पाहिजे. सांगा माऊली. अंश फिनिश. अंश मस्ट. अंश मस्ट फिनिश होमवर्क. अंश मस्ट फिनिश होमवर्क. आता बघा, आपण आपल्या शिक्षकांचा आदर करायलाच पाहिजे. कोण सांगतं? आपण आपल्या शिक्षकांचा आदर करायलाच पाहिजे. सांगा. वी मस्ट रिस्पेक्ट आवर टीचर्स. वी मस्ट रिस्पेक्ट आवर टीचर्स. आता सांगा बरं कोण सांगतं की तू लवकर उठलेच पाहिजे. तू लवकर उठलंच पाहिजे. सांगा. यू मस्ट वेक अप अर्ली. अर्ली. पुन्हा एकदा सांगा. यू मस्ट वेक अप अर्ली. शाबास. यू मस्ट वेकअप अर्ली. सांगा बरं आता, तू नियमांचं पालन केलंच पाहिजे. तू नियमांचं पालन केलंच पाहिजे. हा सांगा समर्थ. यू मस्ट फॉलो द रूल्स. पुन्हा एकदा सांगा. यू मस्ट फॉलो द रूल्स. यू मस्ट फॉलो द रूल्स. हा चला आता कोण सांगतं की तिने नियमित पाणी पिलंच पाहिजे. तिने नियमित पाणी पिलंच पाहिजे. चला प्रयत्न करा. तिने नियमित पाणी पिलंच पाहिजे. मस्ट ड्रिंक वॉटर वाटर रेग्युलरली.
शी मस्ट ड्रिंक वॉटर रेग्युलरली, आहे का नाही? बरोबर आहे. चला, तू झोपलंच पाहिजे. सांगा आता, तू झोपलंच पाहिजे. यू मस्ट स्लीप. शाबास. आलं का नाही? तू विनाकारण घाबरतो. बघ बरं आलं का नाही? यू मस्ट स्लीप. तू झोपलाच पाहिजे. चला आणखीन सांगा. ओमकारने खरं बोललंच पाहिजे. ओमकारने खरं बोललंच पाहिजे. ओमकार मस्ट स्पीक स्पीक ट्रूथ. ट्रूथ. बरोबर आहे? किंवा ओमकार मस्ट स्पीक ट्रू म्हणा. ओमकार मस्ट स्पीक ट्रू. ओमकार मस्ट स्पीक ट्रू. आता बघा, एखादा बैल आहे आणि त्या बैलाला पायाला लागलेलं आहे. मग आपल्याला म्हणायचंय की त्याने हळू चाललंच पाहिजे. कसं म्हणणार आपण? त्याने हळू चाललंच पाहिजे. सांगा. इट मस्ट वॉक स्लोली. पुन्हा एकदा सांगा. इट मस्ट वॉक स्लोली. ऑक नाही, वॉक. इट मस्ट वॉक स्लोली. इट मस्ट वॉक स्लोली. इट मस्ट वॉक स्लोली. बघा या ठिकाणी आता आणखीन एक वाक्य आहे, बघूया आपण. तुम्ही गणवेश परिधान केलाच पाहिजे. परिधान करण्यासाठी शब्द काय? वेअर. तुम्ही गणवेश परिधान केलाच पाहिजे. कोण सांगत? सांगा. यू मस्ट वेअर युनिफॉर्म. पुन्हा एकदा सांगा. यू मस्ट वेअर युनिफॉर्म. शाबास. यू मस्ट वेअर युनिफॉर्म. अशा पद्धतीनं मस्टचा वापर करून आपण बरेच वाक्य करू शकतो. आपल्याला एखाद्याला एखादी गोष्ट करायलाच लावायची असेल, नेसेसरी असेल, तर त्यासाठी आपण मस्टचा वापर करायचा आहे. इट इज व्हेरी इझी टू यूज द स्ट्रक्चर ऑफ मस्ट. वी कॅन यूज दिस स्ट्रक्चर्स टू say anything, to say anyone that it is essential, it is important, so you have to do it, you must have to do it. आणि त्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. now you must do 30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.